तिथेच थांबून राहिले आणि त्यात श्री भीष्माचार्याची प्राण ज्योत भगवंताच्या चरणापाशी लीन झाली. हृदयाहृदय एक झाले, या हृदयीची त्या हृदयी घातिले, द्वैतना मोडी टाकले आपण. त्या ठिकाणी श्री भीष्माचार्यांची ज्योत परमानंद परमात्म्याच्या चरणापाशी लीन झाली आणि त्यात श्री भीष्माचार्याचं प्रयाण झालं. भीष्माचार्य महाराज की, कृष्ण कन्हैया लाल की. आणि पुढे राजा परीक्षिताचं प्रागट्य झालं, जन्म झाला. राजा परीक्षिताला पाहण्यासाठी अनेक ऋषी मुनी तपस्वी त्या ठिकाणी आले. परीक्षित महाराज परीक्षण करू लागले. ज्यांनी माझ्या मातीच्या गर्भामध्ये माझं रक्षण केलं तो कुठे आहे, तो कसा आहे हे शोधत होते ते. म्हणून अशा पद्धतीने परीक्षिती महाराज की. आजची कथा झालेली या ठिकाणी विराम घेत आहे. आजची कथारूपी पुष्प सद्गुरु शंकरजी बाबा यांच्या चरणी समर्पित करूया. सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी समर्पित करूया. संत बायजा माता यांच्या चरणी समर्पित करूया. संगमेश्वर भगवान यांच्या चरणी समर्पित करूया. भागवत महापुराण या ठिकाणी भागवत महापुराणाला कोटी कोटी नमन. शुकाचार्य महाराजांना कोटी कोटी नमन. उद्याचा कथेचा विषय या ठिकाणी राजा परीक्षिती महाराज दिग्विजय करण्यासाठी जातील. शृंग ऋषीचा शाप राजा परीक्षिताला मिळेल आणि या ठिकाणी स्वयंभू म्हणून शतरूपेपासून असणारे खरखर उत्तानपाद राजा आणि ध्रुव बाळाचं चरित्र उद्याच्या कथेमध्ये राहील. अशा पद्धतीची उद्याची कथा आहे. जसं आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झाला तसं उद्याही वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहा. भेटू ठीक उद्या 9 वाजता. आजची कथा या ठिकाणी विराम घेत आहे. आता आदरणीय आमचे सर या ठिकाणी सूचना देतील. आधी बाबांची आरती होईल आणि नंतर भागवताची आरती होईल. या ठिकाणी सद्गुरु शंकरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, संगमेश्वर भगवान यांच्या कृपाशीर्वादाने, संत बायजा मातांच्या कृपाशीर्वादाने चाललेला हा कार्यक्रम. या ठिकाणी बाळकृष्ण महाराज बोंगे, तसेच श्री शंकर महाराज, श्री भक्त श्री अशोकदादा जाधव यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच बाळकृष्ण महाराज केंद्रे, मच्छिंद्र महाराज तवले यांच्या मार्गदर्शनाने, माऊली महाराज भैगरे, तसेच अनिल महाराज गरुड यांच्या कुशल मार्गदर्शनाने चाललेला हा कार्यक्रम आणि सर्व शंकर बाबाचे भक्त मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्व श्रोतृवृंद, महिला मंडळ, पुरुष वृंद यांना सर्वांना धन्यवाद. उद्या भेटू ठीक 9 वाजता. आमच्या अगोदर तुम्ही उपस्थित राहावं अशी विनंती आहे. तुम्ही बरोबर 9 वाजता या. आम्ही 9:05 येतो अशी विनंती आहे. आदरणीय सर आमचे या ठिकाणी सूचना देतील आणि शंकर बाबांची आरती होईल आणि नंतर भागवताची आरती होईल. चला सर्वांनी उठून उभा राहा.